मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या संतांबद्दल ज्यांचं नाव घेतल्यावर लाखो भक्तांच्या हृदयामध्ये श्रद्धेचा दीप उजळतो। वृंदावनचे पूजनीय प्रेमानंदजी महाराज। अलीकडेच महाराजांच्या आरोग्याबद्दल अनेक बातम्या, अफवा आणि चर्चा सुरू झाल्या। अनेक भक्तांमध्ये चिंता आहे की महाराजांची तब्येत इतकी का बिघडली, त्यांना नेमका आजार काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून त्यांच्या जीवाला धोका आहे का। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून महाराजांच्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामागची कारणं काय आहेत आणि हा आजार किती गंभीर आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, काही दिवसांपासून वृंदावन आश्रमात भक्तांची भेट घेणं महाराजांनी कमी केलं। त्यांच्या चेहऱ्यावर थकवा, सूज आणि अधिकच लालसरपणा दिसू लागला। महाराजांना दोन्ही किडण्यांशी संबंधित गंभीर आजार आहे आणि महाराज नियमित डायलिसिस घेत आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम डायलिसिस म्हणजे काय ते जाणून घेऊया। आपल्या शरीरातील किडन्या म्हणजेच मूत्रपिंड या खूप महत्त्वाच्या अवयवांपैकी आहेत। त्यांचं मुख्य काम म्हणजे रक्तातील अपायकारक द्रव्य म्हणजेच वेस्ट प्रॉडक्ट्स, जास्त मीठ आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करून शरीरातून बाहेर टाकणं। पण जेव्हा किडनीचं कार्य कमी होतं किंवा ती फेल होते तेव्हा हे विषारी पदार्थ रक्तातच राहू लागतात। त्यामुळे शरीरात सूज येते, थकवा वाढतो, भूक कमी होते आणि जीवन धोक्यात येऊ शकतं। अशा वेळी डॉक्टर डायलिसिस हा उपचार सुचवतात। या प्रक्रियेमध्ये एक विशेष मशीन रक्त बाहेर काढते, त्याला फिल्टर करून स्वच्छ करते आणि पुन्हा शरीरात परत पाठवते। अगदी किडनी जसं करते तसंच। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डायलिसिस म्हणजे शरीरातील रक्त कृत्रिमरित्या स्वच्छ करणं, कारण त्यावेळी किडनी स्वतः ते काम करू शकत नाही। 2006 साली महाराजांना पहिल्यांदा ह्या आजाराचं निदान झालं होतं। त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू झाले। आता मित्रांनो, प्रेमानंदजी महाराजांना नेमका आजार कोणता ते जाणून घ्या। मित्रांनो, महाराजांना झालेला आजार म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजेच पीकेडी। मराठीत म्हणायचं झालं तर अनेक गाठी असलेला मूत्रपिंडाचा आजार। पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हा एक गंभीर पण हळूहळू वाढणारा अनुवंशिक आजार आहे। म्हणजेच तो आपल्या आई वडिलांपैकी कोणाकडून तरी जीन्सद्वारे पुढे वारसा हक्काने मिळत असतो। त्या आजारामध्ये मूत्रपिंडाच्या आत लहान लहान द्रवाने भरलेल्या गाठी म्हणजेच सिस्ट तयार होतात। सुरुवातीला या गाठी फारशा त्रासदायक नसतात, काही वर्षे त्या लक्षातही येत नाहीत, पण जसजसा काळ पुढे जातो या गाठी वाढू लागतात, एकत्र होतात आणि हळूहळू संपूर्ण किडनीच्या रचनेवर आणि कार्यावर ताण येतो। परिणामी किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी होत जाते आणि शरीरातील अशुद्ध द्रव्य आणि पाणी बाहेर टाकणं कठीण होतं। काही रुग्णांना कंबर किंवा पोटामध्ये वेदना जाणवतात, तर काहींना रक्तदाब वाढलेला दिसतो, जो किडनीच्या आजारात खूप सामान्य लक्षण आहे। जेव्हा या गाठीची वाढ गंभीर पातळीवर पोहोचते तेव्हा किडनी स्वतःचं काम जवळजवळ बंद करते। अशा वेळी रक्तातील टॉक्झिन्स म्हणजेच विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी शरीरात साचू लागते। यामुळे शरीर सुस्त, डोकेदुखी, थकवा, उलट्या, भूक कमी होणं आणि लघवीमध्ये रक्त दिसणं अशी लक्षणं दिसू लागतात। जर उपचार वेळेत घेतले नाहीत तर हा आजार किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचू शकतो, ज्यासाठी मग डायलिसिस किंवा मग किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते। त्यामुळे हा आजार केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही ताण देणारा असतो। म्हणूनच पीकेडी असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासण्या, रक्तदाब नियंत्रण, पाणी आणि मिठाचं संतुलित सेवन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, पॉलिसिस्टिक किडनी डिसीजचे मुख्य दोन प्रकार असतात। एपीकेडी म्हणजेच ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आणि एआरपीकेडी म्हणजेच ऑटोसोमल रिसेसिव्ह पॉलिसिस्टिक किडनी डिसीज। एडीपीकेडी हा सर्वात सामान्य प्रकार असून प्रामुख्याने तो प्रौढांमध्ये दिसतो। या प्रकारात वय वाढत गेलं की गाठींचा आकार आणि संख्या दोन्ही वाढतात आणि त्यामुळे किडनीचं कार्य हळूहळू कमी होतं। या उलट एआरपीकेडी हा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे आणि तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येतो। या आजारामध्ये लक्षणं जन्मानंतर थोड्याच काळात दिसू लागतात आणि त्यामुळे उपचार अधिक जटिल होतात। महाराजांना झालेला प्रकार म्हणजे एडीपीकेडी, जो अनेक वर्ष अगदी शांतपणे वाढत जातो पण शेवटी किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचवू शकतो। त्यामुळे हा आजार दीर्घकालीन असला तरी योग्य काळजी घेतल्यास त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे। मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर वैभव केसकर यांच्या मते एडीपीकेडी हा एक प्रोग्रेसिव्ह आजार आहे, म्हणजे तो वेळेनुसार वाढत जातो। दोन्ही किडण्यांमध्ये गाठी तयार होतात आणि त्यांचा आकार हळूहळू वाढतो, त्यामुळे शेवटी मूत्रपिंडांची कार्यक्षमता संपते। डॉक्टर केसकर पुढे सांगतात की या आजाराचे दोन उपप्रकार आहेत। टाइप 1, ज्यामध्ये आजाराची प्रगती जलद असते आणि सुमारे 40 ते 50व्या वर्षात किडनी फेल्युअर होऊ शकतं, आणि टाइप 2, ज्यात आजाराचा वेग कमी असतो, त्यामुळे याची लक्षणं वयाच्या 70ीत जाणवतात। मात्र वेळेत निदान झालं आणि उपचार व्यवस्थित सुरू ठेवले तर रुग्ण अनेक वर्ष डायलिसिसवरही चांगलं सक्रिय जीवन जगू शकतो। यासाठी योग्य आहार, नियमित औषधोपचार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक मनोवृत्ती, हे 4 घटक अत्यावश्यक ठरतात।
मित्रांनो, वैद्यकीय संशोधनानुसार ADPKD असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर सामान्य लोकांपेक्षा सुमारे 1.6 ते 3.2 पट जास्त असतो। विशेषतः जेव्हा आजार एंड स्टेज रेनल डिसीज म्हणजेच ESRD ह्या टप्प्यापर्यंत पोहोचतो। या अवस्थेमध्ये किडनीचं कार्य जवळजवळ थांबतं आणि रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते। परंतु ही आकडेवारी भयभीत करणारी असली तरी ती अंतिम सत्य नाही। वास्तवात अनेक रुग्णांनी किडनी ट्रान्सप्लांट नंतर पुन्हा एक निरोगी आणि समाधानकारक जीवन जगायला सुरुवात केली आहे। म्हणूनच हा आजार मृत्यूचं निमंत्रण नसून तो एक नियंत्रणात ठेवता येणारा दीर्घकालीन विकार आहे। योग्य उपचार, आत्मविश्वास आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली जीवनशैली या तिन्हींच्या मदतीने PKD असलेले रुग्ण देखील दीर्घ आणि समाधानकारक आयुष्य जगू शकतात। पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजेच PKD साठी आजच्या घडीला पूर्णपणे बरा करणारा उपचार उपलब्ध नाही, परंतु या आजारावर नियंत्रण ठेवणं पूर्णपणे शक्य आहे। यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी नियमित वैद्यकीय तपासण्या करणं, जसं की किडनीचं अल्ट्रासाउंड, CT स्कॅन किंवा MRI स्कॅन, ज्यामुळे गाठींचा आकार आणि किडनीचं कार्य कितपत टिकून आहे हे समजतं। डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेत राहणं आवश्यक असतं, कारण ही औषधं रक्तदाब नियंत्रणात ठेवतात, वेदना कमी करतात आणि किडनीवरचा ताण कमी करण्यास मदत करतात। आहारातील बदल गरजेचे असतात। मीठ, तेल आणि प्रथिनांचं प्रमाण मर्यादित ठेवणं, ताजं आणि हलकं अन्न सेवन करणं आणि पुरेसं पाणी पिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तसेच पुरेशी झोप घेणं, नियमित व्यायाम करणं आणि धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे टाळणं या जीवनशैलीतील गोष्टी आजाराच्या प्रगतीला आळा घालतात। याशिवाय रक्तदाब सतत वाढलेला असेल किंवा किडनीचं कार्य गंभीरपणे घटलेलं असेल तर डॉक्टर डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट सुचवू शकतात। अनेक प्रकरणांमध्ये जेव्हा मूत्रपिंड पूर्णपणे निष्क्रिय होतात तेव्हा किडनी ट्रान्सप्लांट हेच एकमेव दीर्घकालीन आणि परिणामकारक समाधान ठरतं। योग्य वेळी निदान, उपचार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचं पालन केल्याने PKD रुग्ण अनेक वर्ष निरोगी जीवन जगू शकतात। त्यामुळे हा आजार बरा होत नसला तरी त्यावर नियंत्रण ठेवणं पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे। फक्त सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन हा अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, प्रेमानंद महाराज हे केवळ एक आध्यात्मिक मार्गदर्शक नसून ते हजारो भक्तांसाठी जीवन जगण्याची प्रेरणा आहेत। त्यांनी नेहमी सांगितलं की शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे। शरीरात वेदना असल्या तरी मनात भक्ती असली की सर्व काही सहन होतं। या वाक्यांतून त्यांचा जीवनाचा गाभा दिसतो। ते मानतात की खरी शक्ती शरीरात नसते, ती मन आणि श्रद्धेत असते। आजारपणातही त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणेच शांत, प्रसन्न आणि समाधानी दिसतो, कारण ते शरीराच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून आत्मिक समाधानाकडे लक्ष देतात। त्यांचं हे संयम आणि समत्वाचं उदाहरण भक्तांसाठी एक आदर्श ठरलं आहे। सध्या महाराजांवर पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजेच PKD या आजारासाठी उपचार सुरू आहेत। तरीही त्यांच्या भक्तिभावात, वक्तृत्वात आणि चेहऱ्यावरील तेजात कोणतीही कमी दिसत नाही। उलट त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं आहे की कठीण प्रसंगात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांची ताकद किती मोठी असते। त्यांच्या भक्तांना त्यांच्या वर्तनातून एक महत्त्वाचा धडा मिळतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी विश्वास आणि भक्ती कधीही सोडायची नाही। आज महाराज स्वतः आपल्या आजारातून ज्या शांततेने आणि सामर्थ्याने जात आहेत तीच गोष्ट हजारो लोकांना धैर्य, प्रेरणा आणि जीवनाचा खरा अर्थ शिकवते। मित्रांनो, प्रेमानंद महाराजांचा प्रसन्न चेहरा आणि तेजस्वी व्यक्तिमत्व हे फक्त त्यांच्या बाह्य स्वरूपाचं नव्हे तर त्यांच्या आंतरिक शांतीचं आणि आध्यात्मिक सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे। जेव्हा एखादा मनुष्य अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याचं मन शरीराच्या वेदनांपलीकडे जातं। महाराजांना आपल्या देहाचं अस्तित्व हे केवळ आत्म्याचं एक साधन असल्याची जाणीव आहे। म्हणूनच शरीर आजारी असलं, वेदना होत असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरही दुःखाची छटा दिसत नाही। ते शरीर नव्हे तर आत्म्याच्या स्थितीत जगतात आणि म्हणूनच त्यांच्या डोळ्यांमध्ये एक शांत तेज दिसतं, जे देहाच्या नव्हे तर आत्म्याच्या गाभ्यातून प्रकट होतं। आजच्या काळात बहुतांश लोकांना शारीरिक दुःख झालं की मन खचतं, पण महाराजांनी आपल्या आयुष्यात सतत साधना, भक्ती आणि ध्यान यांचा अवलंब केला आहे। त्यांच्या या सातत्यपूर्ण साधनेमुळे त्यांचं मन पूर्णपणे स्थिर झालं आहे। मनाचं हे स्थैर्य म्हणजेच खरा अध्यात्म। त्यांच्या विचारांत आणि भावनांत ईश्वरावर अखंड श्रद्धा आहे। म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक दिव्य स्मित झळकतं। जिथे इतरांना अशा परिस्थितीत निराशा आणि भीती जाणवते तिथे महाराजांना ईश्वराचं कृपाछत्र दिसतं। म्हणून ते वेदनांमध्येही आनंद अनुभवतात आणि तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तेज बनून झळकतो। अनेक लोक महाराजांना पाहून आश्चर्यचकित होतात, इतक्या वेदनेतही ते इतके शांत आणि समाधानी कसे? पण त्याचं उत्तर त्यांच्या जीवनशैलीत आणि दृष्टिकोनात दडलेलं आहे। त्यांनी जीवनाला फक्त देहापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही। त्यांना ठाऊक आहे की हा देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे। जेव्हा माणूस या सत्याचा अनुभव घेतो तेव्हा कोणतीही शारीरिक पीडा त्याला ढवळून काढू शकत नाही।
महाराजांचे तेज हे केवळ त्यांचा आत्मविश्वास, निश्चय आणि साधनेचा परिणाम नाही, तर ईश्वराशी झालेल्या एकरूपतेचं प्रतीक आहे. ते आता फक्त एक व्यक्ती नाहीत, तर ते एक ऊर्जा आहेत जी सर्वांपर्यंत शांती आणि श्रद्धेचा संदेश पोहोचवते. आणि मित्रांनो, या सर्वांचं मूळ आहे श्रद्धा, ईश्वरावरील अपार आणि अढळ श्रद्धा. श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी माणसाला अशक्य गोष्टही शक्य करून दाखवते. जेव्हा मन पूर्ण विश्वासाने परमेश्वराकडे झुकतं तेव्हा शरीराच्या मर्यादा गौण ठरतात. प्रेमानंद महाराजांची श्रद्धा इतकी गाढ आहे की त्यांना ईश्वर प्रत्येक क्षणी आपल्यासोबत जाणवतो. म्हणूनच त्यांना दुःखातही आनंद आणि वेदनेतही शांती लाभते. खरी श्रद्धा म्हणजे ईश्वरावरचा असा विश्वास जो परिस्थिती काहीही असो कधीही डळमळीत होत नाही. आणि हाच श्रद्धेचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावरून तेज बनून झळकतो, ज्याने लाखो भक्तांच्या मनात आशा, प्रेम आणि विश्वास निर्माण होतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण कंटेंट्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.